मी पूजा पहाडे, रेकी ग्रँड मास्टर, मनी रेकी ग्रँड मास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. आज आपण रेकी लेवल 5 डे मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण औरा म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत. कधी कधी असं झालेलं आहे का, की जसं तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेलेले आहे, म्हणजे जसं फंक्शन कुठे फंक्शनला जात असाल, तर तिथे तुम्ही जाताना तर खूप छान होते. म्हणजे तुम्हाला असं वीकनेस फील नव्हतं होत किंवा असं चिडचिड नाही व्हायची. आणि तिथे पोहोचल्यानंतर जसं तुम्ही गर्दीच्या ठिकाणी पोहोचले आहे आणि तिथे गेल्याबरोबर तुम्हाला असं चिडचिड किंवा असं वीकनेस फील होत होतं का? कधी झालेलं आहे का असं? तर बघा, असं का बरं होत असतं? औरा जसा आपला जो औरा आहे, आपला औरा जरी पॉझिटिव्ह असला आणि इतरांचा औरा जर निगेटिव्ह असला, तर तो ज्यांचा औरा वीक असतो, त्यांच्या औरामध्ये जो निगेटिव्ह औरा आहे तो एंटर करतो. आणि यामुळे हे सर्व प्रॉब्लेम होऊ शकतात, की त्यांचा आणि तुमचा औरा मॅच नाही होत, म्हणून तुम्हाला डोकेदुखी होऊ शकतं किंवा वीकनेस फील असं होत असतं. मग आता आपण आज औरा म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके. तर तुमच्या जवळ एखादी कोरा पेज असेल आणि पेन असेल, तर त्याच्याने एक डॉट काढा. कोऱ्या पेजवर डॉट काढा. आधी औरा बघायला शिकूया. आणि मी कुणाजवळ व्हाईट पेपर असेल, थांबा मी तुम्हाला दाखवते आहे, 1 मिनिट. तर माझं इथे कॅमेरा, हं. हा जो डॉट आहे, या डॉटकडे एक सारखं बघा. प्रत्येकाने या डॉटकडे एक सारखं बघायचे आहे. या डॉटच्या अवतीभोवती तुम्हाला एक प्रकाशाचं वलय दिसेल. तो प्रकाशाचं वलय म्हणजेच औरा. या डॉटकडे एक सारखं बघा. तुम्हाला या डॉटच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय दिसेल, एक व्हाईट लाईन दिसेल. ते म्हणजेच या डॉटच्या औरा. तुम्ही तुमच्या जवळ असलेलं पेन आणि पेपरवर तुम्ही हे काढून बघू शकता. आता फक्त एका डॉटलाच औरा असतो का? जसं आता आपण या एका डॉटचा औरा बघितलेला आहे. म्हणजे या डॉटलाच औरा आहे का? म्हणजे जसं सजीव वस्तूंना, सजीव जसं आपण आहोत, आपल्याला औरा आहे, तसं निर्जीव वस्तूंना सुद्धा औरा असतो. शॅडो म्हणजे औरा नाही. एकतर क्लिअर करा. जसं परछाई म्हणजे औरा नाही. प्रकाशाचे वलय, जसं तुम्ही तुमचा हात, माझा हात बघा एकसारखा. आता माझं कसं, मी थोडी बाहेर आहे, त्याच्यामुळे माझा हात बघा एकसारखं. या माझ्या हाताच्या आजूबाजूला तुम्हाला एक व्हाईट लाईन दिसेल. एकसारखं बघितले तर दिसेल हां. एकसारखं बघितलं तर तुम्हाला दिसेल माझ्या हाताचा औरा. त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या हाताचा औरा बघू शकता. इतरांचा औरा सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि आता आपला हे जी क्लास आहे, ते औरा बघण्यासाठी नाहीच आहे. ओके. औरा बघण्यासाठी आपल्याकडे असं आहे का? नाही. तर आपल्याला औरा क्लिन्झिंग करायचं आहे. कधी तुम्हाला असं वाटत असेल, की खूप बाहेरून किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेटले आणि त्या व्यक्तीला भेटल्यानंतरच तुम्हाला कसली चिडचिड होत आहे, तरी सुद्धा तुम्ही औरा क्लिन्झिंग करू शकता. आपण फक्त औरा बघणारच नाही आहोत, तर औरा क्लिन्झिंग करणार आहोत. औरा क्लिन्झिंगसाठी तुम्हाला करायचं काय आहे? 1 मिनिट, मी स्क्रीन शेअर करते आहे. हे बघा, औरा म्हणजे काय? तर आपल्या नकारात्मक ऊर्जा, ताणतणाव आणि आजारांपासून रक्षण करत असते. जेव्हा तुम्ही औरा क्लिन्झिंग कराल, ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता औरा क्लिन्झिंग करायला शिकवणार आहे. जर तुम्ही औरा क्लिन्झिंग करणार, तर तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवत असतं. डोक्यामध्ये अतिविचार येत असेल, तर त्यापासून सुद्धा तुम्हाला औरा क्लिन्झिंग ही प्रोसेस तुमचं रक्षण करत असतं. औरा क्लिन्झिंग केल्याने काय होतं, तर मानसिक शांती मिळत असते, सकारात्मक विचार येत असतात आणि तुमचं आत्मविश्वास सुद्धा वाढत असतं. औरा क्लिन्झिंग केल्याने. ओके. औरा म्हणजेच आपल्या शरीराभोवती असलेले सूक्ष्म ऊर्जेचे कवच आहे. हा इमेज बघा तुम्ही. स्क्रीनवर तुम्हाला एक इमेज दिसत असेल, तर असे सूक्ष्म कण हे जे आहे, असं आपल्या शरीराच्या अवतीभोवती जे असतात, एक प्रकाशाच्या वलयाने सूक्ष्म कण, हे म्हणजेच आपला औरा असतो.
ओके. तर आता मी तुम्हाला औरा क्लिन्झिंग प्रोसेस सांगणार आहे. औरा क्लिन्झिंगसाठी तुम्हाला जसं आपण डेली प्रॅक्टिस करणार आहोत, दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस करणार आहोत, त्यात सुद्धा तुम्हाला औरा क्लिन्झिंग करायचा आहे. औरा क्लिन्झिंग करताना तुम्हाला रेकीची आधी प्रार्थना करायची आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला म्हटलं, की मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता-पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही आपली रेकीची प्रार्थना आहे. रेकीच्या प्रार्थनेनंतर आपल्या दोन्ही हात, हे दोन्ही हात, मिनिटं मी शेअरिंग स्टॉप करते. औरा क्लिन्झिंगसाठी दोन्ही हात आपल्याला रब करून, दोन्ही हाताला घासून शरीराच्या बघा इथे असं एकदम चिपकवायची नाही, इथून क्राउन चक्राच्या वर थोडं हात ठेवायचं आणि तिथून असं हळूच वर हाताच्या कक्षेप राहतं आणि हळू तुम्हाला हात खाली नेत असं म्हणायचं आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि हळूवार जमिनीकडे हात झटकायचे आहे आणि जमिनीत जाऊन शुद्ध झालेली आहे. हळूवार आपल्याला अफर्मेशन दिल्यानंतर हळूवार हात असे झटकायचे आहे जमिनीमध्ये आणि जमिनीमध्ये जाऊन शुद्ध झालेली आहे. असं आपल्याला 3दा करायचं आहे आणि त्यानंतर इथे हृदय चक्रावर हात ठेवायचा आणि त्यानंतर म्हणायचं आहे, की मी आता सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधांपासून कायमस्वरूपी मुक्त आहे. मी आता सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधांपासून कायमस्वरूपी मुक्त आहे. मी आता सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधांपासून कायमस्वरूपी मुक्त आहे, मुक्त आहे, मुक्त आहे. असं आपल्याला औरा क्लिन्झिंग करायचं आहे. ओके. डेली प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच ही प्रोसेस जसं ॲक्टिव्हेशन प्रोसेस मी तुम्हाला शिकवलेली आहे. काल आपण ॲक्टिव्हेशन केलं. सुरुवातीला तुम्हाला ॲक्टिव्हेशन करायचं आहे. ॲक्टिव्हेशन केल्यानंतर हा औरा क्लिन्झिंग करायचा आहे आणि औरा क्लिन्झिंग नंतर तुम्हाला जे 7 चक्रांचा मेडिटेशन मी तुम्हाला ऑडिओ स्वरूपामध्ये आपल्या ग्रुपला शेअर केलेलं आहे, तर ते तुम्हाला करायचं आहे. आणि हे डेली तुम्हाला पाळायचं आहे. डेली तुम्ही केलात तर जसं ज्यांना ओव्हर थिंकिंग होत असेल, खूप जास्त अतिविचार येत असतील, चिडचिड होत असेल, म्हणजे लक्ष नसेल लागत कुठल्याही गोष्टीमध्ये, तर या सगळ्या गोष्टी बॅलन्स व्हायला सुरुवात होईल. कारण 7ही चक्र जर तुमचे बॅलन्स झाले, तर तुमच्या आयुष्यामध्ये जसं तुमच्या शरीर लेव्हलवर जेही कुठले ब्लॉकेजेस आहेत तेही क्लिअर होत असतात आणि तुम्ही बॅलन्स होत असता. आणि ओरा क्लिन्झिंगने डोकेदुखी बघा मला मायग्रेनचा त्रास होता. मी रेकीमध्ये कशासाठी आले? मी शिकवायला. माझं इंटेन्शन शिकवणं नव्हतंच. मी रेकीमध्ये म्हणजे मला जे मायग्रेनचा त्रास होतो त्यापासून मला पूर्ण पर्मनंट आराम पाहिजे होतं. यासाठी मी आलेली होती आणि मी रेकी शिकली. रेकी फर्स्ट लेव्हल केलं, सेकंड, थर्ड ग्रँड मास्टर झाली. त्यानंतर माझ्या डोक्यात असं वाटलं, की अरे मला याचा लाभ झालेला आहे. मला मायग्रेनपासून जसं जडसकट जो मायग्रेन गेलेला आहे. तर असे भरपूर असंख्य लोकं आहे बरं, की त्यांना भरपूर काही-काही शारीरिक लेव्हलवर त्रास असतात, मानसिक लेव्हलवर त्रास काही ना काही कुणाला नाही कुणाला काही ना काही त्रास असतोच. मग मला असं वाटलं, की मीही इतरांची मदत करू शकते आणि म्हणूनच मी सुद्धा क्लास घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि इथून पुढे जसं आपण सेकंड लेव्हलला काही सिम्बॉल्स देत असतो. सिम्बॉल्सचा भरपूर फायदा होतो. जसं वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही कपडे वॉश करा आणि हाताने वॉश करा. त्याला लागणारा वेळ, त्याला लागणारी मेहनत ही कमी लागत असते. जर तुम्ही वॉशिंग मशीननी कपडे धुतले, तर तुम्हाला मेहनतच नाही लागणार आहे. कपडे तुम्ही टाकणार आहे, पावडर टाकणार आहेत, ते ऑलरेडी मस्त ते वॉश करून, पिळून, ड्राय करून छान तुम्हाला मिळतील. तर सिम्बॉल सुद्धा असंच काम करतं. सिम्बॉल्सचा तुम्ही वापर करता. जसं सेकंड आणि थर्ड लेव्हलला ते सिम्बॉल्स शिकवले जातात. सिम्बॉल्स नंतर तुम्ही त्याची जी एनर्जी आहे, जास्त प्रमाणात वाढत असतं. सेकंड लेव्हलचे जर शक्तिपात घेतलं तर तुमची रेकीची ऊर्जा 40 म्हणजे 40% नी वाढत असते
आणि थर्ड लेवलच्या शक्तिपातानंतर ही एनर्जी 100%नी, म्हणजे तिथे काही पॉवरफुल सिम्बॉल जे 100% ऊर्जानी परिपूर्ण करत असतात, त्या सिम्बॉलचा वापर करून आपण ही एनर्जी ऍक्टिव्ह करत असतो जास्त प्रमाणात आणि त्याचा फायदाही होत असतो आपल्याला. जसं मायग्रेनचा माझा त्रास, तर मी सगळे सिम्बॉल वापरले. ज्या प्रकारे आपण ऍक्टिव्हेशन करतो तेव्हा मी सगळे सिम्बॉल वापरायची आणि नंतर ऍक्टिव्हेशन करायची. सिम्बॉल वापरून ऍक्टिव्हेशन केलं त्याचा फायदा जास्त प्रमाणात होत असतो. एक मिनिट. कोण आहे? क्लींजिंग? नहीं नहीं, एसी का। एसी का। नहीं, यहाँ पे मुझे आवाज आया कि सॉरी. तर अशा प्रकारे आपण सिम्बॉलचा वापर करून आपल्या आयुष्यामध्ये जे त्रास आहे त्याला आपण रिमूव्ह, म्हणजे हळूहळू असं नाही की 360 डिग्री अचानक पूर्ण याचा एकाच दिवसामध्ये फायदा होईल असं नाही. हळू आपल्याला ती प्रॅक्टिस करावी लागते डेली कन्सिस्टन्सीने. ओके. तर तुम्हाला डेली प्रॅक्टिसमध्ये करायचं काय आहे, ज्या प्रकारे ऍक्टिव्हेशन सांगितलेलं आहे ते तुम्ही ऍक्टिव्हेशन करायचं. ऍक्टिव्हेशन नंतर ऑरा क्लिन्झिंग करायचं आणि ऑरा क्लिन्झिंग नंतर तुम्हाला 7 चक्रांचा मेडिटेशन करायचं आहे. रेकीचे 5ही तत्व तुम्हाला पाळायचे आहे. रेकीचे 5 तत्व हे माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी, म्हणजे सगळ्यांच्यासाठी आहे. ज्यांनीही हे रेकीचे 5 तत्व पाळली, जसं मी तुम्हाला शिकवलेलंच आहे रेकीचे 5 तत्व. कार्ड मी आणलं होतं ना. हो. आपण दार लावशी ना. ओके. तर हे झालं ओरा. आणि यानंतर आपण काही एनर्जी बॉल शिकणार आहोत. तर एनर्जी बॉलसाठी तुम्हाला तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते फक्त स्वतःच्या बळावर जगताय असं वाटतं का? कुणाला वाटतं? कुणी आहे का इथे उपस्थित की नाही मी फक्त माझ्याच बळावर? हॅलो. आय एम ऑडिबल अँड विजिबल, प्लीज कन्फर्म करा. दिसतंय का मी? नाही? कोमल मॅम. ओके ओके, थँक्यू. चला, थोडा नेटवर्क इश्यू होता त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम झाला. नाही काही नाही, मला विचारायचं होतं की माझा आवाज येतो आहे का? ओके. तर बघा, ज्यांनाही असं वाटतं की नाही मी फक्त माझं आयुष्य मी माझ्या एकटीच्या बळावर सगळं काही जगत आहे, असं आहे का एखादी व्यक्ती इथे? नाही. तर हे बघा, या जगामध्ये आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी भरपूर लोक कामं करत आहेत. आपण इथे सुरक्षित राहावं म्हणून सैनिक बॉर्डरवर राहून आपलं रक्षण करत आहेत. बरोबर? त्याच प्रकारे जे आपण अन्न खातो, अन्न पिकवायलाही शेतकरी आहे. शेतकरी जर अन्न पिकवेल तरच ते तुमच्या घरी येईल. फळं, भाजी आहे, फळ आहे, जो ही व्यक्ती पिकवेल आणि पिकवल्यानंतरच ते आपल्या घरी येत असतं. म्हणजे कुणीतरी आपल्यासाठी कार्य करत आहे. आहे की नाही? इथे वीज, आपण इलेक्ट्रिसिटी कुणीतरी
इलेक्ट्रिसिटीसाठी सुद्धा, म्हणजे सगळ्याच गोष्टीसाठी असं नाही म्हणता, अशी एकूण एक म्हणजे प्रत्येकच गोष्ट अशी आहे की कुणीतरी बनवलेली आहे आणि त्याचा वापर आपण करतो आहे. म्हणजे आपण जे जीवन जगतो आहे यासाठी भरपूर लोकांचा हात आहे आणि यासाठी आपण एनर्जी बॉलच्या माध्यमाने त्या लोकांना थँक यू म्हणणार आहोत. आपण प्रत्येकाला जाऊन थँक यू म्हणू शकत नाही, म्हणून एनर्जी बॉल आपण क्रिएट करून त्यांना धन्यवाद म्हणणार आहोत. आणि जेवढी धन्यवादाची भावना म्हणजे कृतज्ञतेची भावना तुमच्या मनात राहील, तेवढंच जसं एक लक्षात घ्या, की एक बी जर तुम्ही पेराल, एखादी बी म्हणजे कुठल्याही फ्रूटच्या जर एखादी बी तुम्ही पेरत आहात, जसं समजा की आंबा आहे, चिकू आहे, कुठलाही. तर तो झाड तुम्हाला एकच फळ देईल का? काय वाटतं तुम्हाला? एखादी झाड तुम्ही लावत आहात, एखादीच बी पेरत आहात आणि तो झाड असं म्हणतं का, की हिने तर एकच बी लावला होता, तर मी एकच फ्रूट देईन, एकच फळ देईन, असं होतं का कधी? नाही. तर मल्टिप्लिकेशन म्हणजे निसर्गाचे नियम काय आहे, की जर तुम्ही एक बी पेराल, तर ते मल्टिप्लिकेशन त्याचं होऊन तुम्हाला असंख्य असे फ्रूट मिळतात आणि वर्षानुवर्ष तुम्ही ते खात असता. तर एक थँक यू तुम्ही जर इतरांना म्हणाल, तर त्याचेही मल्टिप्लिकेशन तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. आणि म्हणून आपण एनर्जी बॉलच्या माध्यमाने त्या लोकांना थँक यू म्हणणार आहोत, जे लोकं आपल्यासाठी कार्य करत आहेत, एनर्जी बॉलच्या माध्यमाने. त्याआधी आपण फुटबॉल एक्सरसाइज करणार आहोत. फुटबॉल एक्सरसाइज म्हणजे निगेटिव्हिटीला आपण रिमूव्ह करणार आहोत आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून, आपल्या कुठल्याही गोष्टीच्या म्हणजे कळत-नकळत जर कुठलीही निगेटिव्हिटी आली असेल, तर तिला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. ओके. मग आता एनर्जी बॉल क्रिएट करण्यासाठी काय करायचं आहे? दोन्ही हात रब करा. माझ्या मागोमाग सर्वांनी दोन्ही हात रब करा. तुम्ही प्रॅक्टिकल केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. नाहीतर म्हणाल, की "मॅम तुम्ही एकटेच करा. आम्ही फक्त बघतो. आम्ही व्हिडिओ बंद करून फक्त ऐकतो, बघतो तुम्हाला." तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही आहे. ओके? मी आधीच सांगते. तर स्विच ऑन युअर व्हिडिओ. सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. सर्वांनीच. प्लीज आय रिक्वेस्ट यू. आणि हे प्रॅक्टिकल नक्कीच करा. प्रत्येकाचं नाव घेणं पॉसिबल होत नाही. प्रत्येकाला एक आपण नाही त्यांना म्हणू शकत. तुम्ही एवढे समजदार आहातच. ओके. प्रत्येकच व्यक्ती इथे समजदार आहे आणि कोणीही लहान व्यक्ती इथे बसलेला नाहीच आहे. सगळेच मोठीच आहेत. तर चला, आपण फुटबॉल एक्सरसाइजसाठी आधी रेकीची प्रार्थना करा. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही हात रब करायचे आहे जोराने असे. हात रब केल्यानंतर जवळ-दूर, जवळ-दूर असं करायचं आहे. तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड सारखं असं वाटेल, जाणवेल, की आपल्या हातामध्ये आपण एक खरोखरचा बॉल घेतलेला आहे. करा. हं. एनर्जी बॉल क्रिएट झाला. मग आपण आता याला अफर्मेशन देणार आहोत. मी या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. माझ्या मागोमाग सर्वांनी म्हणायचे आहे, मी या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. फुटबॉल आपण काय करतो, तर पायाने किक मारून त्याला दूर पळवतो. तसंच आपण निगेटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल, जर घरामध्ये निगेटिव्हिटी असेल आणि जर वाहनांमध्ये निगेटिव्हिटी असेल, तर ती सगळीच नकारात्मक ऊर्जा आपण या फुटबॉल एक्सरसाइजमध्ये बाहेर पडवून टाकणार आहोत. ओके. तर माझ्या मागोमाग सगळं म्हणायचं आहे, मी या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. मी आणि अगदी श्रद्धेने, मनाने फक्त बोलायचं म्हणून नाही, तर आपल्या शरीरामध्ये ते व्हायब्रेशन क्रिएट झाले पाहिजे. ओके. मी या बॉलला फुटबॉल घोषित करत आहे. या बॉलमध्ये माझ्या घरातील सर्व नकारात्मकता आली आहे. या फुटबॉलमध्ये माझ्या घरातील सर्व नकारात्मकता आली आहे. या बॉलमध्ये आमच्या सर्व वाहनातली नकारात्मकता आलेली आहे. या बॉलमध्ये
आमच्या वाहनातली सर्व नकारात्मकता आलेली आहे. या बॉलमध्ये माझ्यातली सर्व नकारात्मक ऊर्जा आलेली आहे. या बॉलमध्ये माझ्यातली सर्व नकारात्मक ऊर्जा आलेली आहे. आणि अगदी मनापासून जर तुम्ही हे वाक्य बोलले असेल, तर तुमचे हात जळ झाले असतील. अनुभव करा. अगदी मनाने जर यांनी ही केली असेल ही ॲक्टिव्हिटी, तर त्यांच्या हातात जो बॉल बनलेला आहे, तो अगदी जड झालेला असेल. मी या बॉलमध्ये माझ्यातली सर्व नकारात्मक ऊर्जा, माझ्या वाहनातली सर्व नकारात्मक ऊर्जा आणि माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. माझ्यातली सर्व नकारात्मक ऊर्जा, माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, माझ्या वाहनातली सर्व नकारात्मक ऊर्जा या बॉलनी शोषून घेतलेली आहे. माझ्यातली सर्व नकारात्मक ऊर्जा, माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, माझ्या वाहनातली सर्व नकारात्मक ऊर्जा या बॉलनी शोषून घेतलेली आहे. या बॉलनी शोषून घेतलेली आहे. या बॉलनी शोषून घेतलेली आहे. आणि याला असं फुंकर मारायचं आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. 3दा फुंकर मारायच्या. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. शुद्ध झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. आणि त्यानंतर नाभीपासून कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ओके. तर नकारात्मक ऊर्जा आपण आपल्या 1-2 मिनिटं लागेल तुम्हाला. ही एक्सरसाइज करायला खूप वेळ लागणार नाही. 1-2 मिनिटं लागेल आणि तुम्ही ही एक्सरसाइज करून तुमच्या घरात कळत-नकळत जर नकारात्मक ऊर्जा आली असेल, तर तिला तुम्ही रिमूव्ह करू शकता या एक्सरसाइजने. ओके. आता आपण 3 एनर्जीचे बॉल शिकणार आहोत. 3 एनर्जीचे बॉल म्हणजेच स्वतः 1 मिनिट. 3 एनर्जीचे बॉल्स, एक एनर्जी बॉल स्वतः ग्रहण करणार आहोत. दुसरा एनर्जी बॉल आपल्या फॅमिलीला देणार आहोत. आणि तिसरा एनर्जी बॉल जे मी म्हटलं, की आपल्यासाठी या जगामध्ये असंख्य लोक काम करत आहेत. तर आपण त्यांना तो एनर्जीचा बॉल पाठवणार आहोत. आता जे आपण हे 3 एनर्जी बॉल एक्सरसाइज करणार आहोत, ते पॉझिटिव्हिटीची आहे. ओके. आताचे जे 3 एनर्जी बॉल आहेत, ते सगळे पॉझिटिव्हिटी आपण ग्रहण करणार आहोत. माझ्या मागोमाग म्हणायचं आहे, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आता परत एक एनर्जी बॉल क्रिएट करा. दोन्ही हात रब करायचे आहे आणि एक एनर्जीचा बॉल क्रिएट करून घ्यायचा आहे. जवळ करा. एनर्जी बॉल क्रिएट होतो. आणि माझ्या मागोमाग म्हणायचं आहे आता, हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. कुठल्याही कारणांनी माझ्यामध्ये नकारात्मकता असेल, कुठल्याही कारणाने माझ्यामध्ये नकारात्मकता असेल, माझ्या औरामध्ये नकारात्मकता असेल, माझ्या 7 चक्रामध्ये नकारात्मकता असेल, तर ती निघून गेलेली आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. माझ्यामध्ये कुठल्याही कारणाने जर नकारात्मकता असेल, माझ्या 7 चक्रामध्ये जर कुठल्याही कारणाने नकारात्मकता असेल, तर ती निघून गेलेली आहे. आणि आता हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करणार आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करणार आहे. आणि हा एनर्जी बॉल आता पॉझिटिव्हिटीसाठी
हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करणार आहे. हा एनर्जी बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. मला माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुखाची, समाधानाची, आरोग्याची, ऐश्वर्याची आणि दीर्घायुष्याची ऊर्जा प्राप्त झालेली आहे. मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुखाची, समाधानाची, आरोग्याची, ऐश्वर्याची आणि दीर्घायुष्याची ऊर्जा प्राप्त झालेली आहे. दिव्यरेखी शक्तीच्या दिव्यरेखी शक्तीच्या आशीर्वादाने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने मला माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हा एनर्जी बॉल आपल्याला इथे आपल्या क्राउन चक्रामध्ये इथे ठेवून द्यायचे आहे. डोळे बंद करायचे आहे. डोळे बंद करून कल्पना करा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या दोन्ही हातामधून प्रवाहित होत आहे. कल्पना करायची आहे आणि बोलायचं आहे, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या दोन्ही हातातून प्रवाहित होत आहे. माझ्या दोन्ही हातामधून ही ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या क्राऊन चक्रामधून ही ऊर्जा माझ्या थर्ड आय चक्रामध्ये पोहोचत आहे. थर्ड आय चक्रामधून ही ऊर्जा माझ्या थ्रोट चक्रामध्ये पोहोचत आहे. थ्रोट चक्रामधून ही ऊर्जा माझ्या हृदय चक्रापर्यंत पोहोचत आहे. दिव्यरेखी शक्तीची ऊर्जा माझ्या सातही चक्रांमध्ये पोहोचून मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आता दोन्ही हात रब करून दोन्ही डोळे उघडायचे आहे. ओके, तर आपण हा एनर्जी बॉल स्वतः ग्रहण केलेला आहे. दुसरा एनर्जी बॉल तुम्हाला जसं आता आपण हा एनर्जी बॉल क्रिएट केल्यानंतर आपण इथे त्याला स्थापित केलं, म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये एनर्जी प्रवाहित केलेली आहे. ओके, आणि सेकंड जो एनर्जी बॉल राहील, सेकंड एनर्जी बॉल आता फक्त आपणच सुखी समाधानी राहिलेलं चालेल का? आपल्याला आपली फॅमिली सुद्धा सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य त्यांनाही लाभायला पाहिजे. आणि जर आपली फॅमिली जर सुखी राहील तर आपण सुखी राहू. म्हणून दुसरा एनर्जी बॉल तुम्ही त्यांना पाठवणार आहात. ओके, दुसरा एनर्जी बॉल आपण आपल्या फॅमिलीला पाठवणार आहोत. प्रत्येकच जसं घरातलं प्रत्येक सदस्य रेकी शिकलेला आहे का? नाही. जर प्रत्येक व्यक्ती शिकलेला असेल तर तो स्वतः करू शकतो. पण आता माझं म्हणजे प्रत्येकाच्या घरी एक तरी हीलर राहील आणि तो सगळ्यांचं आरोग्य ठीक करू शकतो. ओके, तर दुसरं आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. परत एकदा एनर्जी बॉल क्रिएट करा. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आणि स्वतःला एनर्जी बॉल स्वतःसाठी आपण एनर्जी बॉल क्रिएट केलेलं होतं, त्यासाठी कट करायची गरज नाही. कारण आपण आपल्याच एनर्जीशी कनेक्ट झालेलो आहे. आपण आपल्याच एनर्जीला आपण स्वतः ग्रहण केलेलं आहे, यासाठी आपण डिस्कनेक्ट करणार नाही, म्हणजे त्याचं काही गरज नाही आहे. दुसरे जर आपल्या एनर्जीशी कनेक्ट होतात, जसं आपण दुसरं बॉल आपल्या फॅमिलीला पाठवणार आहोत, तर आपण त्यांच्या एनर्जीशी कनेक्ट होतो आहे आणि त्यानंतर मग आपण आपलं कनेक्शन डिस्कनेक्ट करणं खूप गरजेचं असतं. ओके,
सो सेकंड अजून एक एनर्जी बॉल क्रिएट करा. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. एनर्जी बॉल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला अफर्मेशन द्यायची आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रदान करत आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांना प्रदान करत आहे. या एनर्जी बॉलमध्ये आपण आपले व्हिज्युअलाइज करू शकतो. तुमच्या घरचे सदस्य तुम्ही डोळे बंद करून त्यांना व्हिज्युअलाइज करू शकता, बघू शकता. कारण हा बॉल तुम्ही त्यांना देणार आहात, तर तुम्ही व्हिज्युअलायझेशनच्या मार्फत त्यांना बघू शकता. ओके. आणि अफर्मेशन द्यायचं आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रदान करत आहे. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तींना जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान झालेलं आहे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांना जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान झालेलं आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक यू, थँक यू, थँक यू. डोळे उघडून हा एनर्जी बॉल आपल्याला स्प्रेड करायचा आहे. असं करायचं आहे. म्हणजे आपण हा त्यांना पाठवत आहे, तर असं करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे हा एनर्जी बॉल आपण त्यांच्यापर्यंत पाठवून दिलेलं आहे. ओके. नंतर कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. एनर्जी बॉल आपण कुठेही कुठल्याही व्यक्तीसाठी पाठवू शकतो. जसं मुलं तुमचे अभ्यास जसं मुलांचा समजा की एखादी पेपर आहे, एक्झामसाठी गेलेली आहे. तर तुम्ही त्यांचा पेन चार्ज करून देऊ शकता. त्यांच्यासाठी हा अशा प्रकारचे एनर्जी बॉल सुद्धा पाठवू शकता. ते सुद्धा मी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. पण जो तिसरा एनर्जी बॉल आहे आपण तो आपल्या फॅमिली हॅलो. ओके. तर थर्ड एनर्जी बॉल आपण त्या प्रत्येक व्यक्तीला पाठवणार आहोत, जे आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत. हा एनर्जी बॉल आपण त्यांना थँक म्हणून पाठवणार आहोत. थँक कारण ते लोक आपल्यासाठी भरपूर कष्ट करत आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने अन्न पिकवलंच नसतं, तुमच्या घरपर्यंत आलं असतं का? माझ्या घरपर्यंत आलं असतं का? मी ते अन्न खाऊ शकली असती का? जिवंत राहू शकली असती का? नाही. बॉर्डरवर असंख्य सैनिक आपल्या रक्षणासाठी आहेत. कुणाला आहे कदर त्यांची, कुणाला नाही आहे. कुणाला काहीच वाटत नाही दुसऱ्यांबद्दल. पण लक्षात घ्या, की जर खरंच ते नसते तिथे, तर तुम्ही आज आपण सगळे इथे सुखी राहू शकलो नसतो. आनंदात राहू शकलो असतो का? नाही. म्हणून त्यांची एक मी रील बघितली काल. काल नाही, आज सकाळचीच रील आहे ती. बॉर्डर म्हणजे कुठली सैनिकाला ती जी एक लेडी आहे, ती त्यांना वाईट वाईट काहीतरी बोलत होती. काहीतरी झालं होतं. तर हे बघा आणि सैनिकांनी एकही शब्द न बोलता चुपचाप ती बोलत असलेली फक्त ऐकत होते. तुम्हालाही ती रील पोहोचेलच. तुमच्याजवळ ती पोहोचेल. Instaवर मी बघितलेली आहे आज सकाळीच. तर विचार करा, की ते लोकं इतकं करताय आणि तुम्ही त्यांची कदर करत नाही म्हणजे किती मूर्ख आहेत कोणी-कोणी.
म्हणजे मला मूर्ख म्हणायला काहीच वाटणार नाही. कारण जे लोकं आपल्यासाठी चांगले करतात आणि तुम्ही त्यांनाच उलट म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, असं करायचं नाही ना. जर आपण कुणाचंही चांगलं करू शकत नाही, तर कुणाचं वाईटही करायचं नाही. ही भावना नेहमी तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये राहायला पाहिजे. आणि खरंच कुणाचं नसेल जमत ना चांगलं करणं, नका करू. कोणी म्हणत नाही तुम्हाला, की माझं चांगलं कर, चांगलं कर. पण कुणाचं वाईटही करायचा हक्क तुम्हाला कोणीच नाही दिलेला आहे. मग कुणाबद्दल तुम्ही वाईटही विचार करायचा नाही आणि वाईटही त्यांना बोलू शकत नाही. हक्कच नाहीये तुम्हाला. तर त्या बाईचा इतका राग आला मला, की खूप. पण काय ती माझ्या समोर नाही आहे ना. नाहीतर मी तुला सांगितलं असतं. बोलू शकली असती. पण हे चुकीचं आहे. कधीही सैनिकाला कारण बिचारे किती करतात त्यांच्या कुटुंबाला सोडून ते तिकडे तुमचे आपलं सगळ्यांच्या रक्षणासाठी ते एकटे राहतात, तिथे राबतात ते किती कष्ट करतात. मग विचार करा, की किती म्हणजे खरंच त्यांना किती हिंमत आहे, किती देवाने त्यांना किती शक्ती दिलेली आहे, की स्वतःच्या परिवाराचा, स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता ते दुसऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करतात आणि देव त्यांना नेहमी सुखी ठेवो. तर आपण अशा लोकांसाठी हा एनर्जी बॉल पाठवणार आहोत. ओके? सो थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. परत एकदा हा रब करायचा हात. हा एनर्जी बॉल क्रिएट झाल्यावर तुम्हाला बोलायचं आहे. हा एनर्जी बॉल मी या पृथ्वीवर अशा प्रत्येक व्यक्तीला प्रदान करत आहे, जे व्यक्ती आमच्यासाठी कार्य करत आहे. हा एनर्जी बॉल या जगातील मी या प्रत्येक व्यक्तीला प्रदान करत आहे, जे आमच्यासाठी कार्य करत आहेत. आमच्या कुटुंबाचं रक्षण करत आहेत. आमचं रक्षण करत आहेत. मी हा एनर्जी बॉल या जगामध्ये अशी प्रत्येक व्यक्तीला प्रदान करत आहे, जी व्यक्ती माझ्या कुटुंबाचं रक्षण करत आहे, माझं रक्षण करत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला मी हा एनर्जी बॉल प्रदान करत आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. दिव्यरेखी शक्तीच्या कृपेने आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने त्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान झालेलं आहे. आणि तो प्रत्येक व्यक्ती सुखी आहे, समाधानी आहे, आरोग्य संपन्न आहे आणि दीर्घायुष्य संपन्न जीवन जगत आहे. आणि या जगामध्ये सुखाची उधळण होत आहे. या जगामध्ये सुखाची उधळण होत आहे. हे ईश्वर अशा प्रत्येक व्यक्तीचे रक्षण करत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीचं रक्षण करत आहे, जे आमच्यासाठी कार्य करत आहे. ज्यांच्यामुळे आम्हाला आज अन्न खायला मिळत आहे. ज्यांच्यामुळे आम्हाला पाणी प्यायला मिळत आहे. ज्यांच्यामुळे आमचं रक्षण होत आहे. या प्रत्येक व्यक्तीला मी हा एनर्जी बॉल प्रदान करत आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला मी हा एनर्जी बॉल प्रदान करत आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक यू, थँक यू, थँक यू. आणि आपल्याला मोठं असं स्प्रेड करायचं आहे, कारण आपण त्यांना पाठवतो आहे. असं मोठं स्प्रेड करून टाकायचं आहे, की त्यांच्यापर्यंत हा थँक यू म्हणून पोहोचून जाईल. नंतर कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. अशा प्रकारे आपण त्यांना थँक यू म्हणून हे पाठवू शकतो. समजा की तुम्हाला हे एनर्जी बॉल क्रिएट करणं नाही झालं, एक्सरसाइज समजा की तुम्हाला नाही जमत, तर रोज उठल्यावर तुम्ही मनाने
छान मनाने त्यांना थँक्यू म्हणू शकता. स्वतःचं आभार मानायचं आहे आणि स्वतःला भाग्यशाली म्हणायचं आहे, की आज हा जीवन तुम्ही बघा या या जगातून 10 लाख प्लस लोकं रोज टाटा बाय-बाय करतात, रोज वर जातात. आणि त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर नाही लागलेला आहे. म्हणून आपण भाग्यशाली आहोत की नाही? कारण त्या 10 लाख प्लसमध्ये आपला नंबर लागू शकतो ना, कधी नाही काही लागणारच आहे. पण आज आपला नंबर नाही लागलेला आहे. मग आपण भाग्यशाली आहोत की नाही? आणि झोपून उठल्यावर आपल्या आजूबाजूला बघा, तर आपल्यासोबत आपला कुटुंबही जागा झालेला आहे. मग आपण डबल भाग्यशाली आहोत की नाही? कारण आपल्यासोबत आपला कुटुंबही सोबत आहे. तर रोज तुम्हाला म्हणायचे, की मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. आणि अधिक भाग्यशाली होत जाल तुम्ही. कळणारही नाही तुम्हाला. रोज ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. थँक यू म्हणा. जसं होपोनोपोनो प्रेयर मी तर सेकंड लेव्हलला शिकवत असते होपोनोपोनो प्रेयर. त्यात ती कशी करायची, काय करायची ते सेकंड लेव्हलचा पार्ट आहे. पण एवढं तुम्ही करू शकता, की स्वतःला भाग्यशाली म्हणा आणि रोज म्हणा, की माझ्यासाठी जेही व्यक्ती काम करत आहे, त्या सर्वांची मी आभारी आहे. थँक यू. एक 2-3 वाक्य तुम्ही बोलू शकता. ओके. कारण थँक यू तुम्ही मनाने त्यांना म्हटलं ना, तो पोहोचतो थँक यू. कुठल्या नाही कुठल्या कारणाने त्यांच्या जवळ तो पोहोचतो आणि त्यांच्या जीवनामध्येही छान काम करत असतो. तर ही भावना नेहमी आपल्या मनात ठेवा आणि प्रत्येक व्यक्तीबद्दल छान भावना, पॉझिटिव्ह छान-छान बोला, छान-छान विचार करा. कारण रेकी आपल्याला फक्त ही ऊर्जा शिकवत नाही, तर जीवन जगायला सुद्धा शिकवत असते. म्हणजे फक्त या ऊर्जांचा वापर करून तुम्ही फक्त वापर करा आणि तुमचा फायदा करा असं नाही. जर तुम्ही फक्त रेकी शिकले आणि तुम्हाला जीवनात काय-काय गोष्टी हव्या आहे, काय नाहीये आणि कुठल्या गोष्टी तुम्ही करायला नाही पाहिजे, या गोष्टी पाळल्या की नाही तर तुमच्यासोबत रेकी सदैव राहत असते. पण जर तुम्ही रेकीची हीलिंग करत आहात आणि दुसऱ्यांबद्दल वाईट साईड बोलत आहात, मग त्याचा फायदा होईल का? दुसऱ्यांच्या बद्दल तुम्ही वाईट बोला, वाईट करा, त्याचा फायदा नाही होत. ओके. चला तर नेक्स्ट आपण शिकूया. जसं मुलं समजा की एक्झाम द्यायला गेलेली आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मुलं घरी छान अभ्यास करतात, पण कधी-कधी त्यांना सेंटरमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की अभ्यास केलेला आठवत नाही. कधी-कधी होतं असं मुलांच्या सोबत. मग त्यांना तुम्ही पेन चार्ज करून देऊ शकता. पेन हातात घ्यायचं. ओके. पेन हातात घ्यायचं असं. इथे तर मला सिम्बॉल माहिती आहे मी सिम्बॉल टाकते. तर इथे हा पेन हातात घ्यायचा आणि म्हणायचं, की हा पेन मी माझ्या मुलीला देत आहे. या पेनमध्ये संपूर्ण सकारात्मक ऊर्जा ॲक्टिव्ह झालेली आहे. हा पेन मी माझ्या मुलीला देत आहे. या पेनमध्ये सर्व सकारात्मक ऊर्जा ॲक्टिव्ह झालेली आहे. तिने केलेला अभ्यास तिला पूर्णपणे आठवत आहे. तिने केलेला अभ्यास तिला पूर्णपणे आठवत आहे आणि ती प्रत्येक प्रश्नांची उत्तरे अचूके लिहत आहे. माझी मुलगी प्रत्येक प्रश्नांची उत्तरे अचूक लिहत आहे आणि तिला या पेपरमध्ये उच्चतम यशाची प्राप्ती झालेली आहे. माझ्या मुलीला जी पेपर ती तुम्हाला पेपरचं तुम्ही नाव घेऊ शकता आणि तिला या पेपरमध्ये उच्चतम यशाची प्राप्ती झालेली आहे. दिव्यरेखी शक्ती तिचं संपूर्ण रक्षण करत आहे. ईश्वर गुरूंचा आशीर्वाद तिच्यासोबत आहे आणि तिला या पेपरमध्ये उच्चतम यशाची प्राप्ती झालेली आहे. हा पेन खूप छान आहे. हा पेन माझ्या मुलीला सहकार्य करत आहे पेपर लिहिण्यासाठी आणि प्रत्येक प्रश्नांची उत्तरे अचूकी लिहत आहे. तिने केलेला अभ्यास तिला पूर्णपणे आठवत आहे आणि ती प्रत्येक प्रश्नांची उत्तरे अचूक लिहत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक यू, थँक यू, थँक यू. आणि मग हा पेन आपण आपल्या मुलीला मुलं म्हणजे जेही तुमचे मुलगा-मुलगी जेही असो, मग त्यांना हा पेपर तुम्ही देऊन द्यायचं. ओके आणि या पेननी त्यांना लिहायला लावायचं.
नाहीतर पेन दुसरं चार्ज कराल आणि दुसऱ्याच पेनने ती लिहेल, असं नाही. जो पेन तुम्ही चार्ज केलेला आहे, तोच पेन त्या मुलीला म्हणजे तुमचा जर एखादा मोठं व्यक्ती असेल, इंटरव्ह्यूसाठी म्हणजे त्यांचं ही एक्झाम असेल, तरी तुम्ही त्यांनाही हा पेन चार्ज करून देऊ शकता. सेकंड लेव्हलमध्ये तुम्हाला इकडे सगळे सिम्बॉल टाकायचे असतात आणि सिम्बॉल टाकल्यानंतर मग तो पेन तुम्ही त्यांना देऊ शकता. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? एनी डाऊट? कुणाला काही विचारायचे असेल तर हँड रेज करा. मग आपण पुढे जाऊया. एकच मिनिट हां. हो, ते आता तुम्ही कशी बोलले तसं रिलेशनशिप मध्ये जर प्रॉब्लेम असतो तर मग ते कसं बोलायचं? रिलेशनशिपसाठी आपण सेकंड लेवलला ग्रेड लावायला शिकवतो. बघा, रेकी फर्स्ट लेवलमध्ये फक्त 10% ऊर्जा तुमची ऍक्टिव्ह होत असते. म्हणजे फक्त 10% ऊर्जा तुम्ही रेकीची वापरू शकता. हम्म. रिलेशनशिपसाठी अजून नात्यांमध्ये भरपूर काही प्रॉब्लेम असतात. त्यासाठी आपण ग्रीड लावायला शिकवत असतो. हम्म. म्हणजेच रिलेशनशिप जसे दोन लोकांचे नातेसंबंध जर चांगले नसतील आणि हम्म. तुम्हाला वाटतं की त्या दोन लोकांचे नातेसंबंध प्रेम, विश्वास आणि आदराचा व्हायला पाहिजे. तर यासाठी काही ग्रीड लावायला शिकवतो. त्यात काही सिम्बॉल आपण टाकत असतो. सिम्बॉलच्या सोबत आपण क्रिस्टलचा सुद्धा वापर करत असतो. हां, तर ही थोडी प्रोसेस आहे आणि ती सेकंड लेव्हलला शिकवली जातं. फक्त हम्म. एनर्जी बॉल किंवा याच्याने होणार नाही. तर त्यासाठी ग्रीड हा ऑप्शन बेस्ट असतो. नाही फरेशन वगैरे नाही. रोज हां, म्हटलं म्हणजे रोज म्हटलं. रोज अफर्मेशन माझं नातं या या व्यक्तीशी खूप छान झालेलं आहे. म्हणजे हम्म. कुणाबद्दल मिस्टरांबद्दल बोलताय तुम्ही? हो, मिस्टर फ्रेंड हां, वगैरे. तर हे बघा, जसं काय होतं काय माहितीये का या जसं एखाद्याचा मिस्टर थोडंसं चिडका असेल किंवा काही, तर ते वारंवार मग त्यांना म्हणतात, की तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, तुम्ही तसे हम्म. आहात. तर हम्म. आपल्याला तसं बोलायचं नाही आहे. बोलायचं कसं आहे, की माझे हसबंड माझ्याशी खूप छान प्रेमाने वागत आहे. मी हम्म. त्यांच्याशी खूप प्रेमाने वागत आहे. आमचं दोघांचं नातं प्रेम, विश्वास आणि आदराचं झालेलं आहे. असं तुम्ही छान अफर्मेशन आणि तुम्हाला वाटतं, की तुमचं हसबंड कसं वागायला पाहिजे. हम्म. नेहमी जर तुम्ही असं अफर्मेशन वापरले, "अरे, हे असे आहे, ते तसे आहे." तर मग काय ब्रह्मांडाचा नियम काय आहे? तुम्ही जी जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, तीच तुम्ही बोलत असता आणि तुम्हाला तीच गोष्ट ती ब्रह्मांड तुम्हाला देत असतो. हो. बोलायचं कसं, जी गोष्ट हवी आहे, तर ती अफर्मेशन तुम्ही वापरा. तुम्हाला वाटतं, की तुमचे हसबंड तुमच्याशी प्रेमाने राहायला पाहिजे. तर रोज म्हणायचं उठल्यावर, की माझे हसबंड माझ्याशी खूप छान प्रेमाने राहत आहे. आमचं नातं प्रेम, विश्वास आणि आदराचं झालेलं आहे. फ्रेंड प्रेम मध्ये फ्रेंड असेल तर तसं. फ्रेंड्स सोबत पण तुम्ही म्हणू शकता, की माझे फ्रेंड आणि माझं म्हणजे आमची फ्रेंडशिप खूप छान आहे. आम्ही दोन्ही मैत्रिणी खूप एकमेकांशी खूप छान वागतो आहे. आम्ही खूप आनंदी आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. खूप छान एकमेकांशी वागतो आहे. एकमेकाचं रिस्पेक्ट करतो किती आहे. दिवसातून किती वेळा करायचे? 21 वेळा करायचे? हे बघा 21 वेळा करायची गरज नाही आहे. रोज तुम्ही उठले, की एकदा म्हणजे जसं एका वेळेला बसले, की 2 मिनिटं डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचं. हसबंड सोबत जर करताय म्हणजे हसबंड सोबत तुम्हाला जर रिलेशनशिप छान पाहिजे आहे, डोळे बंद करायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं, की मी माझ्या हसबंड सोबत खूप छान वागत आहे. तेही माझ्यासोबत खूप छान वागत आहे. आणि जशी तुम्हाला हवी आहे, तसं डोळ्यासमोर ते व्हिज्युअलाइज करायचं आणि ती अफर्मेशन तुम्ही बोलायची. ओके. दिवसातून एकदा आणि हम्म. फ्रेंड्ससोबतही तुम्हाला वाटतं, की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमचं नातं त्यांच्याशी खूप छान राहायला पाहिजे. तर हो. येस. तर व्हिज्युअलाइज करायचं, की माझी फ्रेंड्स माझ्यासोबत खूप छान आहे. जशी पाहिजे आहे, तशी तुम्ही बघायचं आणि तसंच तुम्हाला मग ते सकारात्मक अफर्मेशन त्यांना द्यायची आहे. हे म्हणजे किती दिवस द्यायची का काय मग? हे बघा तुम्ही 7 डेज करून बघा, तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. आणि जर तुम्ही सिम्बॉल वापरले, तर याचा तर पटकनच फायदा होतो. सिम्बॉल वापरल्यानंतर. ओके. एनी क्वेश्चन? आणखी कोणाला विचारायचं आहे? कुणाला प्रश्न आहेत का अजून? पुढे जायचं आपण. ओके, चला कुणाला काही प्रश्न नाही आहे. आपण पुढे जाऊया. एकच मिनिट. तर चला. आता आपलं रेकी लेव्हल 1 आणि रेकी लेव्हल 1चं सगळं सिलेबस आपलं कंप्लीट झालेलं आहे. ओके.
आपण सेकंड लेवलमध्ये तुम्हाला काय शिकवले जातील आपण त्याचा आधी थोडक्यात सिलेबस बघून घेणार आहोत. सेकंड लेवलमध्ये सिलेबस काय काय असतं तर विश बॉक्स. विश बॉक्स हा एक म्हणजे टॉपिक असतो. प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या इच्छा असतात. मग त्या इच्छा पूर्तीसाठी आपण एक बॉक्स बनवत असतो. त्याला हिलिंग तिथे शिकवली जातं कारण तिथे सगळे सिम्बॉल तुम्ही वापरू शकता. रेकीचे सिम्बॉल सेकंड लेवलला तुम्हाला चोपुरे, सेहेकी, चोपुरे, होन्शा शिशोणे हे सिम्बॉल तुम्हाला शिकवले जातात. रेकी सेकंड लेवलला तुम्हाला कुठला सिम्बॉल शिकवलं असतं तर होन्शा शिशोणे जे कनेक्टिव्हिटीसाठी असतो. चोपुरे सिम्बॉल जो पॉवर सिम्बॉल असतो. सेहेकी बॅलेन्सिंग साठी असतो. हे तुम्हाला सेकंड लेवलला शिकवले जातात. ओके. डिस्टन्स हिलिंग करण्यासाठी आपल्याला सिम्बॉल खूप महत्वाचे असतं. विदाऊट सिम्बॉल आपण डिस्टन्स हिलिंग करू शकत नाही. डिस्टन्स हिलिंग जसं मी नागपूरला आहे. तुम्ही मुंबई, पुणा कुठेही असाल तर इथून मी तुम्हाला हिलिंग देऊ शकते. आरोग्याची हिलिंग पाहिजे असेल, आरोग्याची हिलिंग. दोन नात्यांमध्ये जर प्रेमविश्वास पाहिजे असेल, माझं व्हायला पाहिजे. तर अशा अशा नात्यांसाठी सुद्धा मी इथून हिलिंग देऊ शकते. पण मला सिम्बॉल माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे मी ग्रँड मास्टर मला माहिती आहे तर तुम्ही करू शकता. पण तुम्हाला सिम्बॉल्स माहिती असणं गरजेचं आहे. सिम्बॉल तुम्हाला अटून केले जातात. म्हणजे तुम्हाला शक्तिपाताद्वारे ते सिम्बॉल तुम्हाला दिले जातात आणि त्यानंतरच तुम्ही हे सगळे सिम्बॉल वापरू शकता. नेक्स्ट आहे टेलिपॅथिक हिलिंग. आपण टेलिपॅथिक हिलिंग म्हणजे माइंड लेवलवर भरपूर लोकांचा खूप कचरा भरलेला असतो. टेलिपॅथिक हिलिंगनी व्यसनमुक्तीसाठी आपण ही हिलिंग वापरू शकतो. व्यसनमुक्ती कुणाला भरपूर व्यसन जसं दारू, सिगरेट हे असे प्रकारचे अजून वेगळ्याही प्रकारचे व्यसन असतात. तर टेलिपॅथिक हिलिंगच्या माध्यमाने आपण व्यसनमुक्त करू शकतो. एखाद्या मुलांना समजा की खूप जास्त मोबाईल बघायचा वेळ आहे. व्यसन कोणाला म्हटलं जातं अति. समजा की एखादी मुलगा मोबाईल बघतोय आणि तो अति वापर करताय ते मोबाईलचा अति दिवसभर म्हणजेच तो व्यसन. ओके. तर आपण व्यसन मुक्तीसाठी टेलिपॅथिक हिलिंग करत असतो. नेक्स्ट आहे वंडर लॅम्प. वंडर लॅम्प म्हणजे निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी वंडर लॅम्प आणि इच्छापूर्तीसाठी सुद्धा आपण ते वंडर लॅम्प म्हणजे कुठल्याही कारणाने ज्या नकारात्मक ऊर्जा येत असतील तर वंडर लॅम्प मध्ये आपण ते सगळे नकारात्मक ऊर्जा म्हणजे तो एक खूप पॉवरफुल लॅम्प आहे. ती सुद्धा टेक्निक तुम्हाला सेकंड लेवलला शिकवलं जातं. त्यासोबत प्रोटेक्शन शिल्ड स्वतःसाठी, घरासाठी आणि इतरांसाठी सुरक्षा कवच म्हणजे काही पिलर्स असतात. ते पिलर्स तुम्हाला शिकवले जातात. शक्तिपात असतं आणि थर्ड लेवलचं सर्टिफिकेट तुम्हाला तिथे दिलं जातं. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत थर्ड लेवल. रेकी थर्ड लेवल मध्ये साऊंड थेरपी तुम्हाला शिकवली जाते. त्यासोबत सर्विसचे काही ग्रीड आहे. दोन प्रकारचे तुम्हाला शिकवलं जातं. पहिली ग्रीड असतं दोन नात्यांमध्ये प्रेम विश्वास आणि जसं आधी तुम्हाला विचारलेलं होतं की नात्यांमध्ये जर प्रेमविश्वास पाहिजे असेल तर सतीची ग्रेड तुम्हाला शिकवली जात असते फर्स्ट वाली आणि सेकंड दुसरी टाईप जी आहे दुसऱ्या टाईपची जी ग्रीड आहे तर बघ हा नात्यांसंबंधांमध्ये जर हजबंड वाईफचं नातं आहे त्यांच्यामध्ये जर थर्ड पर्सन आलेली आहे थर्ड पर्सन जर आलेली आहे तर त्या थर्ड पर्सनला आपण काहीही बोललं तरी जाईल का नाही आणि आजकाल हे प्रकरण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. तर त्या थर्ड पर्सनला आपण त्याला काही न बोलता फक्त ग्रीड लावल्याने आपण त्यांना दूर करू शकतो सेकंड ग्रीड मध्ये. ओके. पहिल्या ग्रीड मध्ये काय करणार आहे दोन नातेसंबंधांमध्ये जर प्रेम विश्वास पाहिजे असेल तर फर्स्ट ग्रेड ती आणि सेकंड ग्रेड म्हणजे दोन ग्रेड तुम्हाला शिकवले जातात वेगळ्या वेगळ्या टाईपची. ओके. त्यानंतर आहे सायकिक अटॅक. आता सायकिक अटॅक म्हणजे काय तर ब्लॅक मॅजिक. एखाद्या व्यक्तीवर ब्लॅक मॅजिक झालेलं असेल तर ब्लॅक मॅजिक झालेलं आहे ते कसं ओळखायचं. त्याला झालेलं आहे पण कसं ओळखायचं ओळखल्यानंतर तुम्ही त्याच्यावर सोल्युशन देऊ शकता. ओके. तर ते ओळखायचं आणि ओळखल्यानंतर सायकिक सर्जरी त्या व्यक्तीची करायची. ही टेक्निक सुद्धा तुम्हाला थर्ड लेवलला शिकवली जातं कारण हे थोडंसं पॉवरफुल आहे म्हणून तुम्हाला थर्ड लेवलला शिकवलं जातं आणि त्यात जो सिम्बॉल आपण वापरतो थर्ड लेवलला तो 100% ऊर्जेने परिपूर्ण असणारा सिम्बॉल आहे आणि म्हणूनच आपण थोडे पॉवरफुल जे टॉपिक आहेत ते थर्ड लेवलला आपण शिकवत असतो.
ब्लॅक मॅजिक एखाद्या व्यक्तीवर झालेलं आहे, तर तुम्हाला कुठल्याही पैसे खर्च करून म्हणजे तुम्हाला पैसे कुठलेही खर्च करायचे नाही. फक्त काही क्रिस्टल्स असतात ते तुम्हाला घ्यायचे असतात. आणि ते फक्त क्रिस्टलचा वापर करून तुम्ही सायकिक सर्जरी त्या व्यक्तीची करू शकता. त्यासोबत कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन असतो. कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन म्हणजे काय? तर ज्या प्रकारे आपण सगळेच 3 पिढ्यांचे जीन आपण कॅरी करतो. समजा की मी आता माझ्या आईसारखी दिसते, माझी माझ्या आजीसारखी दिसत होती, तिच्या आईसारखी दिसायची. तिचे काही माझ्यामध्ये आलेले आहे. जसं माझी आवडी-निवडी 3 पिढ्यांचे आपण कॅरी करत असतो सगळ्या गोष्टी. तसंच आपण 3 पिढ्यांचे कार्मिक बंधनं सुद्धा कॅरी करत असतो. ओके, ऑर्डर कर म्हणा. तर ते कार्मिक जे बंधन आहे, ते रिमूव्ह करण्यासाठी समजा की तुम्ही भरपूर काही प्रयत्न करताय, भरपूर काही. मग त्याला यश मिळत नाही आहे. यामागे काय आहे? तर कार्मिक काहीतरी ब्लॉकेजेस आहे. आणि जोपर्यंत कार्मिक ब्लॉकेजेस क्लिअर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट जी हवी आहे तीही मिळू शकत नाही, शक्य नसतं. जोपर्यंत कार्मिक ब्लॉकेजेस क्लिअर करत नाही तोपर्यंत. यासाठी तुम्हाला कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन तुम्हाला शिकवलं जातं आणि कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन तुम्हाला दिलं जातं. त्याला ऑल इन वन असं मेडिटेशन म्हटलं जातं आणि ते करायचं असतं. 3 महिन्याचा पिरियड असतो. 3 महिने तुम्ही कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन एक 26 मिनिटाचा असतो. बाकी तुम्ही जसं मी तुम्हाला आज शिकवलं, त्यातून तुम्ही काहीही न करता फक्त कार्मिक कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन केलं, तरी तुम्हाला खूप जास्त बेनिफिट्स होतं. त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला होत असतो. ओके. त्यानंतर मास्टर लेव्हलचे सिम्बॉल, जसं डायकोमिव हा एक सिम्बॉल आहे 100% ऊर्जेने पूर्ण करणारा. तर त्या सिम्बॉल सोबत आपण अदर पॉवरफुल म्हणजे करुणा रेखेचे सुद्धा सिम्बॉल तुम्हाला शिकवले जातात. करुणा रेखेचे सिम्बॉल आपण आपल्या या उसळी रेखेमध्ये शिकवत असतो आणि 3rd लेव्हलचे शक्तिपात होतं आणि त्यानंतर सर्टिफिकेटही तुम्हाला मिळत असते. ओके. आणि आपल्या या कोर्स सोबत काही आपण फ्रीचे कोर्स तुम्हाला देत असतो. फ्री म्हणजे क्रिस्टल थेरपी, जिबू सिम्बॉल पीडीएफ आणि लाईफ टाईम एक्सेस तुम्हाला मिळत असतं. जिबू सिम्बॉल्स आपण त्या दिवशी शिकलेले आहेत, ते एक 5-6 सिम्बॉल आपण शिकलेलो आहे. तसंच 88 म्हणजे 88 सिम्बॉल्स तिथे असतात. याचं संपूर्ण पीडीएफ तुम्हाला दिलं जाईल आणि त्याचसोबत क्रिस्टल थेरपी शिकवली जाईल. क्रिस्टल थेरपी सोबत तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि लाईफ टाईम एक्सेस याचं तुम्हाला या कोर्सचं राहणार आहे. लाईफ टाईम एक्सेस म्हणजेच कसं? जर आता तुम्ही सेकंड लेवल आपली परवापासून म्हणजे मंडे पासून सेकंड लेवल स्टार्ट होणार आहे. सेकंड लेवल तुम्ही रिपीट करू शकता, सेकंड थर्ड लेवल. रिपीट एकदा तुम्हाला पेमेंट करायचे आहे आणि नंतर माझ्या प्रत्येक बॅचेस कंटिन्यू असतात. तर ते तुम्ही विदाऊट पेमेंट केल्याने तुम्ही ते कंटिन्यू जॉईन करू शकता. फक्त वन टाइम तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके. फ्रीचे आपण कोर्सच्या आधी फीस बघून घेऊया. रेकी सेकंड लेवल 3000चा आहे. रेकी थर्ड लेवल 3000 आणि क्रिस्टल थेरपी 1500 आणि जिबू सिम्बॉल टोटल याची व्हॅल्यू आहे 9000. पण तुम्हाला 9000 पे करायचं नाही आहे. 9000 पे करायचं नाही आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला स्पेशल ऑफरमध्ये 4999 मध्ये हे कोर्सेस तुम्हाला मिळत आहे. रेकी सेकंड लेवल, रेकी थर्ड लेवल, जिबू सिम्बॉल पीडीएफ, क्रिस्टल थेरपी आणि लाईफ टाईम एक्सेस तुम्हाला फक्त आणि फक्त 4999 रुपीज मध्ये तुम्हाला हे कोर्सेस मिळत आहे. ओके. तर ज्यांनाही ऍडमिशन करायची असेल त्यांनी हा स्कॅनर इथे दिलेला आहे. स्कॅनर मध्ये हा स्कॅन करून तुम्ही पेमेंट करून मला स्क्रीनशॉट ज्या नंबरने तुम्हाला मेसेज येतो त्या नंबरला स्क्रीनशॉट पाठवणं कंपल्सरी आहे. जोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट पाठवणार नाही तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या ग्रुपलाही ऍड करता येणार नाही. दुसऱ्या ग्रुपला तुम्ही ऍड झाले त्यानंतर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्या ग्रुपला तुम्हाला दिली जाईल. ओके.
सगळी इन्फॉर्मेशन ग्रुपमध्ये तुम्हाला मिळेल. आणि हा कोर्स आपला परवा सुरू होणार आहे आणि ही लास्ट बॅच आहे की एवढ्या कमी मध्ये, म्हणजे फक्त 5000 मध्ये हा कोर्स, फक्त ही लास्ट बॅच आहे. आणि त्यानंतर याची जी फीज आहे ती एवढीच राहणार आहे, जी इथे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, ती एवढी फीज राहणार आहे. फक्त हा लाईफ टाईम एक्सेस प्रत्येकालाच राहील, फक्त याची फीज वाढणार आहे. सो आणि तुम्हाला सगळे डिटेल्स ग्रुपला आणखी येऊन जाणार आहे की काय काय, परत तिथे काय काय, सगळे डिटेल्स एकदा परत वाचून घ्या आणि वाचल्यानंतर तुम्ही ते पेमेंट करा. हा पेमेंट कर, जसं आता आपलं हे संपलेलं आहे कोर्स, तुम्हाला काही तिथे ग्रुपला शेअर केले जाईल. त्यानंतर पेमेंट करण्याची प्रोसेस सुरुवात झालेली आहे, म्हणजे आतापासून ऍडमिशन आपली सुरुवात झालेली आहे. आणि याचं खूप वेळ नाहीये, म्हणजे तुम्ही म्हणाल की मी सोमवारपर्यंत करतो, तर सोमवारपर्यंत आपली ऍडमिशन नाही. तुम्हाला करायचं तर आज आणि उद्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करून घ्या. शक्य असेल तुम्ही दोन टप्प्यामध्ये सुद्धा पेमेंट करू शकता. म्हणजे आता हे स्कॅनर आहे, इथे स्कॅन करून पेमेंट करून आपली सीट बुक करू शकता आणि रिझर्व करू शकता. ओके. सोमवारला ऍडमिशन आपण घेत नाही, त्यासाठी आज आणि उद्यामध्ये तुम्हाला ही ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे. ओके. एनी डाऊट? इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे तर मला सांगा. आणि समजा की तुम्हाला शक्य नसेल समजा, तर मला मेसेज करा की मॅम मी ऍडमिशन करणार आहे आणि पेमेंट माझ्या सोमवारला मी करणार आहे, हे मला कन्फर्म करा. ओके. कन्फर्म म्हणजे नाहीतर असं नको व्हायला, कारण मग सोमवारला आपली फीज जेवढी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहे 9000, तेवढी तुम्हाला केली करावं लागेल. आणि जी व्यक्ती मला म्हणत आहे की मी सोमवारला पेमेंट करते, कधी असं शक्य असेल तर तुम्ही आजच पेमेंट करून टाका. ओके. सो इथपर्यंत कुणाला काही प्रश्न आहे का? एनी डाऊट्स, एनी क्वेश्चन? एनी डाऊट्स, एनी क्वेश्चन हँड राईज करा आणि मला प्रश्न विचारू शकता. मग जर तुमचे प्रश्न नसतील तर आपण थांबूया. ओके. नीता सोनार मॅम अनम्यूट करा. तुम्हाला अनम्यूटचे ऑप्शन आलं असेल नीता सोनार मॅम, बघा आलेलं आहे का? आता तुम्ही अनम्यूट नाही झाले मॅम. तुम्हाला अनम्यूटचे ऑप्शन आलं असेल. अनम्यूटचे ऑप्शन बघा, आता मी सगळ्यांना अनम्यूट केलं आहे. 1 2. तुमचं कॅमेराच तुम्ही बंद केला आणि अनम्यूट करा. तुम्हाला तिथे बघा माईकचं, कॅमेराच्या समोर माईकचं ऑप्शन असतं, त्याला ओके करा आणि बोला. तुमचा आवाज नाही येत आहे. कुणाला येत आहे का? तुम्ही अनम्यूटच नाही केलं मॅम. हे बघा खाली जी आहात, खालच्या बाजूने बघा, तुम्हाला एक कॅमेराचं ऑप्शन दिसतं. कॅमेराच्या बाजूने छोटं असं एक हे दिसतं, माईकचं ऑप्शन असतं, त्याला ओके करा, म्हणजे तुम्ही अनम्यूट होत असता. वेट ना बेटा. मॅडम अनम्यूट करा तुम्ही. तोपर्यंत दुसऱ्यांचा काही प्रश्न आहे तुम्ही बोलू शकता. कुणाला विचारायचं आहे काही प्रश्न? यांचं माईक ऑन होत नाही. मॅम मेसेज टाका तुम्ही. मेसेज करा काय बोलायचंय तुम्हाला, कारण तुमचं माईक ऑन होत नाहीये. यांचं माईक ऑन होत नाही आहे. मॅम कॉल करा तुम्ही माझ्या नंबरला. ओके. मी आता सगळे डिटेल्स आपल्या ग्रुपला पाठवत आहे आणि तिथे नंबरही राहील माझा. त्या नंबरला कॉल करा आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. चला थांबूया आपण. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेखी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य
आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. नीता मॅम, तुमचं माईक ऑन झालेलं होतं, बोला. नीता मॅम, तुमचं माईक आता ऑन झालेलं होतं, बोला. हा, येलो पेज डायरीचं तुम्ही जे बोलले ते 21 दिवस लिहायचे की 21 वेळेस 21 एकवीस वेळेस लिहायचे? 21 वेळा लिहायचंय. 21 टाइम्स डेली लिहायचंय. डेली लिहायचं असं? डेली किती तुम्हाला दिवस? 21 वेळा लिहायचंय. 21 वेळेस लिहायचं, पण 21 दिवस का डेली लिहायचंय ते? डेली फक्त लिहा, त्याला तुम्ही डेली लिहा कंटिन्यू. म्हणजे आता हा, हा. कुठली गोष्ट. हा, थँक्यू भास्कर सर. डेली तुम्हाला ते लिहायचं आहे. आणि हा, त्यानंतर हा. काही दिवस लिहिल्यानंतर, समजा की 2 महिने तुम्ही लिहिले, अच्छा. ठीक आहे, 51 दिवस लिहिले समजा तुम्ही, आणि मग त्यानंतर ती डायरी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. लक्ष हा, हा. द्यायचं नाही, ठेवून द्यायचं, आणि काही काळानंतर मग ते तुम्हाला कळेलच की ते पूर्ण झालेलं आहे म्हणून. ठीक आहे, 51 आता आपले दिवस एक दोन वगैरे असेल तर लिहा. हा, काय? आपले एक दोन अफर्मेशन, आता आपले एकच नाही, एक दोन विशेष राहतात आपल्या, आपण दोन दोन तीन लिहिले तर मग ते डेली दोघं तिघं 21 वेळेस लिहायचे का? डेली 21 वेळा, समजा की डेली ती अफर्मेशन 21 वेळा लिहिली, मग त्या खाली दुसरी डेली 21 वेळा लिहायचं. अच्छा. 2 हा, हा. अफर्मेशन तुम्ही एका खाली एक लिहू हम्म. शकता. हा, हा. 21 वेळा. ओके. ऍक्टिव्हेशन प्रोसेस म्हणजे तीच ना, आपण तुम्ही जी शिकवली ती काल, नाभी काल चक्र वगैरे ती? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम हा, चक्रा, ती 7 चक्र, नाभी चक्रा. ऍक्टिव्हेशन. हा, आणि मेडिटेशन मध्ये काय करायचंय? मेडिटेशन 7 चक्रांचं मेडिटेशन मी तुम्हाला ग्रुपला पाठवलेलं आहे. अच्छा. हा, ग्रुपला पाठवलेलं आहे. 7 चक्रा मेडिटेशन ते तुम्हाला करायचं आहे आता काही दिवस. ठीक आहे, ठीक. सेकंड लेवल मध्ये तुम्हाला कर्मा क्लिअरन्स हा मेडिटेशन म्हणजे देणार आहे मी. हा, हा. त्यानंतर तुम्हाला ते अल्टरनेट डे, म्हणजे 7 चक्रा काही दिवस, आपल्याला 7 दिवस, 21 दिवस वगैरे तुम्ही करू शकता. आणि 21 हम्म, दिवसानंतर मग आपण कर्मा क्लिअरन्स करणार आहोत. तर ते तुम्हाला डेली करायचे आहे. कर्मा क्लिअरन्स हा ऑल इन वन राहतं. त्यात हम्म, तुम्हाला सगळ्या गोष्टी येत असतात. तिथे ओरा क्लिन्झिंगही येत असतं. हम्म. कार्मिक बंधनांपासून मुक्तीही येत असते. तुम्हाला तुमचे एम जे आहे, काय आहे अच्छा. तेही त्यात येत असतं. हिलिंग हम्म. होत असते रिलेशनशिपसाठी म्हणायचं आहे तर रिलेशनशिपसाठी ही हिलिंग होत असते त्या कर्मा हम्म. मेडिटेशन मध्ये. ठीक. ओके. हो, हो. बाय. थँक्यू.